आजच्या कार्यक्रमातील आता फक्त शेवटची 2 गाणी राहिली आहेत. एक ओपींचं गाणं आहे आणि एक रवींचं गाणं आहे. तत्पूर्वी या 2 महान संगीतकारांच्या सांगीतिक कारकिर्दीतील काही साम्यदर्शक आणि काही फरक दर्शवणारे मुद्दे मी उद्धृत करते. साम्यदर्शक गुण सांगते. ओपींची कारकीर्द 16 जानेवारी 1926 ते 28 जानेवारी 2007. रवींची कारकीर्द 3 मार्च 26 ते 7 मार्च 1912. हे दोघेही ज्या महिन्यात जन्मले त्याच महिन्यात त्यांचा मृत्यू झाला. दोघेही उत्तर भारतातून आलेले गायक आणि संगीतकार बनण्यासाठी मुंबईच्या फिल्मी दुनियेत आले. दोघेही शास्त्रीय संगीत शिकलेले नव्हते, पण दोघांनीही शास्त्रीय रागावर आधारित खूप गाणी दिली. दोघेही हार्मोनियम आणि पियानोवर गाण्याची चाल बांधत असत. दोघंही हार्मोनियम दोघंही छान वाजवत असत. दोघांनाही शायरी आणि कवितेची उत्तम जाण होती आणि म्हणून त्यांची गाणी जिवंत होऊ शकली. ओपी हे गुरुदत्तच्या आरपार चित्रपटामुळे प्रसिद्धीस पावले, तर रवी हे गुरुदत्तच्याच 14वी का चांद या चित्रपटामुळे प्रसिद्धीस पावले. आशा भोसले यांची कारकीर्द घडवण्यात या दोघांचाही बहुमोल वाटा आहे. आशा भोसले यांनी सर्वाधिक गाणी या दोन्ही संगीतकारांकडे गायली आहेत. ओपी आणि रवी यांच्या गाण्यांमुळेच मोहम्मद रफी आणि महेंद्र कपूर यांनाही प्रसिद्धी मिळाली. ओपी आणि रवी या दोघांनीही कठोर परिश्रम आणि प्रतिभेच्या जोरावर नाव, पैसा, गाडी, बंगला, ऐशोराम सगळं काही मिळवलं. फरक दर्शवणारे मुद्दे: ओपी कडक शिस्तीचा स्वभाव आणि थोडे फटकळ, त्यामुळे माणसं जोडून ठेवू शकले नाहीत. तर रवी त्यांचा मृदू मनमिळाऊ स्वभाव, त्यामुळे त्यांनी खूप माणसं जोडली. अनेक निर्माते, संगीतकार, गीतकार, गायक, गायिका यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. ओपी त्यांच्या पंजाबी ढंगाचे संगीत, ठेक्यांच्या चाली, विशेषतः घोड्याच्या टापांचं संगीत यासाठी प्रसिद्ध. तर रवी साध्या सोप्या, सहज तोंडात रुळतील अशा चाली देण्यात माहीर होते. ओपी तालबद्ध संगीतामुळे त्यांनी यशाचे विक्रम गाठले, तर रवींनी साध्या सुरांनी यशाचे मोठे विक्रम गाठले. ओपींनी कोणाकडे सहाय्यक म्हणून काम केलेले नाही, ते स्वयंभू होते. तर रवींनी संगीतकार हेमंत कुमार यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केलं. तसेच इतर संगीतकार सी रामचंद्र, खय्याम यांनाही ते मानत असत, त्यांचे सल्ले पण विचारायचे. गानं सरस्वती लता मंगेशकर यांच्याकडून एकही गाणं गाऊन न घेता प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेले एकमेव संगीतकार आणि त्या काळी लाखभर फी आकारणारे एकमेव संगीतकार म्हणजे ओपी. तर रवींनी लता दिदींकडून अनेक सुंदर गाणी गाऊन घेतली. रवी पैशांसाठी कधीच अडून बसले नाहीत, डाऊन टू अर्थ होते. त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. ओपी यांच्या सेकंड इनिंगमध्ये त्यांना कामे कमी मिळाली. लोकांनी त्यांना टाळलं. स्पष्ट वक्तेपणामुळे ते एकटे पडले. तर रवींनी त्यांच्या सेकंड इनिंगमध्ये मल्याळी चित्रपटसृष्टीत नाव कमावलं. असं म्हणतात की हरिहरन यांनी त्यांना मल्याळी चित्रपटसृष्टीकडे खेचून नेलं आणि सांगितलं इथे तुमचं आणि त्यांनाही रवींनाही कसं कळलं होतं की मल्याळी चित्रपटसृष्टीत मधुर संगीत ऐकलं जातं आणि म्हणून रवी तयार झाले आणि त्यांनी मल्याळी चित्रपटसृष्टीत नाव कमावलं. पुरस्कार त्यांनी मिळवले तिथे.